नमस्कार. आज आपण एका खास प्रवासाला निघणार आहोत. श्रीमद भगवद्गीतेच्या कालातीत ज्ञानाच्या सागरात. हा एक असा ग्रंथ आहे जो हजारो वर्षांपासून मानवी मनाला दिशा दाखवत आला आहे आणि खरं तर आजही दाखवतोय. चला तर मग यातलं सार नेमकं काय आहे ते समजून घेऊ. कधीतरी असा क्षण येतोच नाही का, जेव्हा आपलं कर्तव्य एका बाजूला असतं आणि आपल्या भावना दुसऱ्या बाजूला. अशावेळी नक्की काय करायचं? योग्य मार्ग कोणता? हा प्रश्न जितका आपला आहे तितकाच तो युनिव्हर्सल आहे. आणि गंमत म्हणजे याच प्रश्नाच्या उत्तराचा शोध म्हणजेच भगवद्गीता. म्हणूनच तर तिचं मार्गदर्शन आजही तितकंच रेलेव्हंट, तितकंच महत्त्वाचं वाटतं. आपला हा प्रवास कसा असेल? तर आपण सुरुवात करू जीवनाच्या कुरुक्षेत्रापासून, मग पाहू कर्म आणि ज्ञानाचे मार्ग, त्यानंतर भक्ती आणि ते विराट दर्शन काय आहे ते समजून घेऊ, आणि मग ज्ञान आणि मुक्तीच्या मार्गावर येऊ. सगळ्यात महत्त्वाचं, हे सगळं आजच्या आयुष्यात कसं लागू होतं हे बघून गीतेच्या अंतिम संदेशापर्यंत पोहोचूया. चला तर मग थेट जाऊया कुरुक्षेत्राच्या त्या रणांगणावर. कल्पना करा, दोन्ही बाजूला सैन्य युद्धासाठी सज्ज आहेत आणि याच ठिकाणी इतिहासातील सर्वात मोठा, सर्वात खोल संवाद सुरू होणार आहे. आणि या संवादाची सुरुवात होते एका महान योद्ध्याच्या, अर्जुनाच्या प्रचंड मानसिक संघर्षातून. आणि गंमत बघा, गीतेची सुरुवात काही उपदेशाने किंवा उत्तराने होत नाहीये. नाही, ती सुरू होते एका अत्यंत गहन मानवी संकटातून. म्हणूनच तर पहिल्या अध्यायाचं नाव आहे अर्जुन विषाद योग. म्हणजे अर्जुनाची निराशा, त्याचा गोंधळ, सगळं काही तिथून सुरू होतं. खरं तर हे जे रणांगण आहे ना, ते आपल्या प्रत्येकाच्या मनातल्या युद्धाचं प्रतीक आहे. विचार करा, अर्जुन समोर कोणाला पाहतोय? आपलेच आजोबा, आपलेच गुरु, आपलेच भाऊबंद. आणि त्यांना शत्रू म्हणून बघून तो पूर्णपणे खचून जातो. एका बाजूला आहे त्याचा धर्म, एक क्षत्रिय म्हणून त्याचं कर्तव्य, आणि दुसऱ्या बाजूला आहेत त्याच्या भावना. तो अक्षरशः पॅरलाइज होतो. पण ह्यातली सगळ्यात महत्त्वाची शिकवण काय माहितीये? आपला गोंधळ मान्य करणं, आपलं अज्ञान स्वीकारणं, हीच शहाणपणाच्या दिशेने टाकलेली पहिली पायरी असते. आणि अर्जुनाच्या याच विषादातून, ह्याच गोंधळातून श्रीकृष्णाच्या उपदेशाचा झरा वाहू लागतो. अर्जुनाच्या त्या प्रश्नावरचं पहिलं उत्तर मिळायला सुरुवात होते, कर्म आणि ज्ञानाच्या मार्गातून. श्रीकृष्ण सगळ्यात आधी एक मूलभूत गोष्ट सांगतात. ते म्हणतात, अर्जुना, अरे तू ज्यांच्या मृत्यूच्या भीतीने खचला आहेस ते फक्त शरीर आहे, ते तर नश्वर आहे. आत्मा, तो तर अमर आहे, अविनाशी आहे. आणि मग ते देतात कर्मयोगाचं ते प्रसिद्ध सूत्र, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. म्हणजे आपलं काम करत राहा, आपलं कर्तव्य बजाव, पण फळाची अपेक्षा, फळाची आसक्ती ठेवू नकोस. आता हे आजच्या काळात कसं लागू होतं? विचार करा. एखादा विद्यार्थी आहे, तो फक्त परीक्षेत पास होण्यासाठी नाही, तर खरंच काहीतरी शिकण्यासाठी अभ्यास करतोय. मग त्याला जो आनंद मिळतो, जे ज्ञान मिळतं, ते निकालाच्या खूप पलीकडचं असतं, बरोबर? हीच आहे निस्वार्थ कृती, सेल्फलेस ॲक्शन. आणि ही जी फळाची आसक्ती सोडण्याची गोष्ट आहे ना, ती पुढे ज्ञान, त्याग आणि ध्यानाच्या मार्गाने आणखी स्पष्ट होते. खरा त्याग म्हणजे काय? तर काम सोडून जंगलात निघून जाणं नाही. खरा त्याग म्हणजे त्या कामाच्या फळाची इच्छा सोडणं. आणि हे साध्य करण्यासाठी मदत करतं ध्यान. ध्यानाने काय होतं? मन शांत होतं, इंद्रिय ताब्यात येतात, आणि मग आतून एक वेगळीच अढळ अशी शांती अनुभवायला मिळते. हाच तो ध्यानाचा मार्ग, जो आपल्याला स्वतःच्या आत घेऊन जातो. बरं, आत्तापर्यंतचा जो प्रवास होता तो बराचसा मी आणि माझं कर्म ह्या भोवती फिरत होता. आता इथून पुढे एक मोठा शिफ्ट आहे. आता आपण त्याही पलीकडे जाणार आहोत आणि ईश्वराचं स्वरूप काय आहे, त्याच्याशी कनेक्ट कसं व्हायचं, म्हणजेच भक्तीचा मार्ग, तो समजून घेणार आहोत. इथे श्रीकृष्ण एक जबरदस्त गोष्ट सांगतात. ते म्हणतात, ही जी काही सृष्टी आहे, तिचा उगम, तिचा आधार आणि तिचा अंत सगळं काही मीच आहे. या जगात आपल्याला जे काही अद्भुत, जे काही सुंदर दिसतं, मग ते सूर्याचं तेज असो किंवा पाण्यामधला तो गोडवा, हे सगळं माझ्याच दिव्य स्वरूपाची एक ठिणगी आहे. ते म्हणतात, रसोहमप्सु कौंतेय प्रभास्मी शशिसूर्ययोः. म्हणजे मीच आहे पाण्यातला रस आणि सूर्यचंद्रातला प्रकाश. आणि ह्या विराट सत्याला अनुभवण्याचा सर्वात थेट, सर्वात सोपा मार्ग म्हणजे भक्ती. पण एक मिनिट, जर सगळीकडे तोच आहे, तर त्याचं खरं रूप कसं असेल? काय असेल ते रूप?
हाच प्रश्न अर्जुनाच्याही मनात येतो आणि तो श्रीकृष्णाकडे एक विनंती करतो की तुमचं ते वैश्विक, ते विराट रूप मला दाखवा. आणि मग जे अर्जुनाच्या डोळ्यांसमोर उभं राहतं ते आपल्या कल्पनेच्या पलीकडचं आहे. जणू काय हजारो सूर्य एकाच वेळी आकाशात उगवले आहेत असा तो तेजस्वी प्रकाश. श्रीकृष्णाच्या त्या एका शरीरात त्याला संपूर्ण ब्रह्मांड दिसतं. सगळे देव, सगळे जीव, सगळं काही एकाच वेळी, एकाच रूपात. एक असं रूप ज्याला ना सुरुवात आहे, ना मध्य, ना अंत. तो क्षण फक्त आणि फक्त आश्चर्याचा आहे, विस्मयाचा आहे आणि संपूर्ण शरणागतीचा. या अकल्पनीय माइंड ब्लोईंग दर्शनानंतर मग 12वा अध्याय एक खूप महत्वाची गोष्ट सांगतो. तो म्हणतो की ठीक आहे, ज्ञान आणि ध्यानाचे मार्ग खूप चांगले आहेत, पण अनेक साधकांसाठी देवाच्या त्या पर्सनल फॉर्मची, त्या सगुण रूपाची भक्ती करणं हा त्याच्याशी जोडला जाण्याचा सर्वात सरळ, सर्वात डायरेक्ट आणि प्रभावी मार्ग आहे. चला, आता आपण गीतेच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. हा भाग खूप ॲनालिटिकल आहे, खूप विश्लेषणात्मक. इथे आपल्याला अंतिम ज्ञान आणि मुक्तीचा मार्ग कसा आहे हे उलगडून दाखवलं आहे. इथे निसर्गाच्या 3 मूलभूत गुणांबद्दल सांगितले: सत्व, रज आणि तम. आता हे गुण म्हणजे काय? एक सोपं उदाहरण घेऊया. जसं लाल, पिवळा आणि निळा हे 3 प्रायमरी कलर्स आहेत आणि यांच्याच मिश्रणातून जगातले सगळे रंग बनतात. अगदी तसंच या 3 गुणांच्याच कमी जास्त मिश्रणातून निसर्गातली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक माणसाचा स्वभाव बनतो. सत्व म्हणजे शुद्धता, ज्ञान, एक प्रकारची शांतता. रज म्हणजे पॅशन, कृती, धावपळ, अस्वस्थता. आणि तम म्हणजे अज्ञान, आळस, जडत्व. खरं तर आपण सगळेच या 3 गुणांच्या प्रभावाखाली वागत असतो. याच आधारावर पुढचे अध्याय आपल्याला अजून काही गोष्टी सांगतात, जसं की शरीर, ज्याला गीता क्षेत्र म्हणजे फील्ड म्हणते, आणि आत्मा, जो आहे क्षेत्रज्ञ म्हणजे नोअर ऑफ द फील्ड, यांच्यातला फरक. आपल्या आतल्या दैवी आणि आसुरी वृत्ती कोणत्या याचंही वर्णन आहे. इतकंच काय, तर आपली श्रद्धा, आपण जे अन्न खातो, जे यज्ञ करतो, ते सुद्धा या 3 गुणांप्रमाणे कसं सात्विक, राजसिक किंवा तामसिक असू शकतं, याचं इतकं डिटेल्ड विश्लेषण आपल्याला इथे मिळतं. आणि मग येतो शेवटचा 18वा अध्याय, मोक्ष संन्यास योग. हा अध्याय म्हणजे जणू काही संपूर्ण गीतेचं कन्क्लुजन आहे, सार आहे. आतापर्यंत सांगितलेले सगळे मार्ग, कर्म, ज्ञान, भक्ती या सगळ्यांचा समन्वय साधून अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचवणारा हा अध्याय. बरं, हे सगळं ऐकायला खूप छान आहे, खूप खोल आहे. पण मनात प्रश्न येतो की या हजारो वर्षांपूर्वीच्या ज्ञानाचा आजच्या आपल्या धावपळीच्या, फास्ट पेस्ड आयुष्यात काय उपयोग? ते प्रॅक्टिकल आहे का? चला, नेमकं हेच पाहूया की गीतेची शिकवण प्रत्यक्षात कशी आणायची. गीतेचं सार आपण 5 प्रॅक्टिकल स्टेप्समध्ये बघू शकतो. पहिली स्टेप, जे काही काम करत असाल ते निकालाची चिंता न करता फुल डेडिकेशनने करा, एक्सलन्ससाठी करा. दुसरी, यश मिळालं म्हणून हुरळून जाऊ नका, अपयश आलं म्हणून खचून जाऊ नका. दोन्ही परिस्थितीत इमोशनल बॅलन्स ठेवा. तिसरी, आयुष्यात जे काही चॅलेंजेस येतात त्यांना प्रॉब्लेम म्हणून नाही, तर स्पिरिच्युअल ग्रोथची संधी म्हणून बघा. चौथी, फक्त स्वतःच्या फायद्यासाठी काम करू नका, तर लोकसंग्रह म्हणजे समाजाच्या सगळ्यांच्या भल्यासाठी काम करा. आणि 5वी, सगळ्यात महत्त्वाची, सेल्फ डिसिप्लिन, आपल्या मनावर आणि इंद्रियांवर नियंत्रण मिळवा. आणि आता ह्या संपूर्ण संवादाचा, या 700 श्लोकांच्या प्रवासाचा अंतिम आणि सर्वात शक्तिशाली संदेश श्रीकृष्णाला अर्जुनाला आणि त्याच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना नेमकं काय सांगायचंय. शेवटी श्रीकृष्ण अर्जुनाला एक फायनल अश्युरन्स देतात. ते म्हणतात, सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज, अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. याचा अर्थ काय? तर बाकी सगळ्या गोष्टी, सगळे मार्ग, सगळे धर्म बाजूला ठेव आणि फक्त मला शरण ये. मी तुला सर्व पापांपासून मुक्त करीन, घाबरू नकोस. हा संदेश आहे भीतीतून मुक्त होण्याचा. हा संदेश आहे संपूर्ण विश्वासाचा, ॲब्सोल्यूट सरेंडरचा. तर मग आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचं जे कुरुक्षेत्र आहे, जे धर्मयुद्ध आहे, त्यात आपण कोणतं शस्त्र निवडणार? निस्वार्थ कर्माचं की खोल ज्ञानाचं की मग संपूर्ण शरणागतीच्या भक्तीचं? गीता मार्ग दाखवते, पण निवड मात्र आपल्यालाच करायची आहे. या